तर लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा 1500 रुपयांचा हप्ता आजपासून जमा होणार अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन सुद्धा पुन्हा एकदा मंत्री तटकरे यांनी केलंय। 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे आलेला असेल त्या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आता संध्याकाळपासून नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सर्व लाडक्या बहिणींचा आज गुरुवार या ठिकाणी गोडवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आज गुरुवार दिनांक 6 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजल्यापासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज 6 नोव्हेंबर आजचा वार गुरुवार आज सकाळी 6 वाजल्यापासून पैसे वाटपाला सुरुवात झालेली होती, परंतु लाडक्या बहिणींना दुपारनंतर पैसे थांबवण्यात आले होते। परंतु लाडक्या बहिणींना आज 6 नोव्हेंबर गुरुवार संध्याकाळी 6 वाजल्यापासून परत एकदा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि लाडक्या बहिणींना ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता त्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे 3000 रुपये जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज 6 नोव्हेंबर गुरुवार, उद्या 7 नोव्हेंबर शुक्रवार, परवा दिवशी 8 नोव्हेंबर शनिवार, म्हणजेच लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींचा 6 नोव्हेंबर, 7 नोव्हेंबर आणि 8 नोव्हेंबर हे 3 दिवस 100% गोड होणार आहेत। कारण 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे वाटप सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आलेला आहे। आता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील त्याची संपूर्ण सविस्तर माहिती देत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे ऑक्टोबरच्या 16 हप्त्याचे नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। थेट उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतात तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आपल्याला शब्द देतो, पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार। आता बघा लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आज गुरुवार दिनांक 6 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजल्यापासून परत एकदा पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींनो उद्या 7 नोव्हेंबर शुक्रवार या ठिकाणी उद्या सुद्धा सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता वाटप होईल। त्याचप्रमाणे परवा दिवशी 9 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी शनिवारी सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा 6 नोव्हेंबर, 7 नोव्हेंबर आणि 8 नोव्हेंबर गोड होईल। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसांमध्ये पुढच्या 2 दिवसांमध्ये पैसे सुद्धा वाटप होणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना आज गुरुवार दिनांक 6 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजल्यापासून पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। परंतु आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या शुक्रवार 7 नोव्हेंबर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, परवा दिवशी 8 नोव्हेंबर शनिवार परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे का याच्या विषयी सुद्धा माहिती आलेली आहे, ती माहिती सुद्धा पाहणार आहोत। परंतु ज्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आलेला असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% हे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। बघा लाडकी बहिणींना आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नसतील, ज्यांचे अर्ज पात्र नसतील, ज्या बहिणी नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये पात्रतांमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा
उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना जर तुम्ही अजून KYC केलेले नसेल तर लवकरात लवकर KYC करायचे आहे, कारण KYC ची शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। 18 नोव्हेंबरच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींनी KYC करणं बंधनकारक आहे। ज्या लाडक्या बहिणी 18 नोव्हेंबरच्या अगोदर KYC करतील अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी KYC करणार नाहीत त्यांना पैसे वाटप होणार नाहीत। त्यामुळे जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्ही KYC करा, अन्यथा 1500 रुपये विसरायचे आहेत। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा आज गुरुवार गोड होत आहे, उद्या शुक्रवार गोड होणार आहे आणि परवा दिवशी शनिवार गोड होणार आहे, त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहायची आहे, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमत आहेत, कोणत्या बहिणींना पैसे येणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। त्यासोबत लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून KYC विषयी काय अपडेट आलेला आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे, कारण लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी KYC करतील त्यांच्याच खात्यामध्ये पुढील हप्त्यांचे पैसे वाटप होणार आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी KYC करणार नाहीत त्यांच्या खात्यामध्ये पुढील हप्त्यांचे पैसे येणार नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून KYC ची अट लावण्यात आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणी KYC करतील त्यांच्या खात्यामध्ये पुढील हप्त्यांचे पैसे वाटप होणार आहेत, परंतु ज्या बहिणी KYC करणार नाहीत त्या लाडक्या बहिणींना पुढील महिन्यांपासून हप्त्यांचे पैसे वाटप होणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो सध्याच्या स्थितीला बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप झालेला आहे। आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, 1500 अधिक 1500 टोटल मिळून 3000 रुपये या ठिकाणी जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये, सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। भरपूर लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून वाट पाहत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपली, बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता तुमच्या खात्यामध्ये 20 ऑक्टोबरच्या अगोदर म्हणजेच दिवाळीच्या अगोदर जमा होणार होता, परंतु लाडक्या बहिणींना दिवाळी संपली तरी पण पैसे आले नाहीत। त्यानंतर भाऊबीज आली। बघा 23 ऑक्टोबर या ठिकाणी गुरुवार रोजी भाऊबीजचा सण होता, तर या भाऊबीजच्या निमित्तानं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की भाऊबीजच्या निमित्तानं ओवाळणीच्या स्वरूपामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप करू, परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी भाऊबीज गेली, 23 ऑक्टोबर उलटून गेला तरी पण पैसे आलेले नव्हते, परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी पूर्णपणे ऑक्टोबर महिना संपला तरी पण बहिणींना पैसे आले नाहीत। त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झाल्या। लाडक्या बहिणींचा सरकारवरती मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश तयार झालेला होता, नाराज झालेल्या होत्या। तर लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात केली। बघा लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मागच्या 2 ते 3 दिवसांपासून वाटप सुरू झालेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर हप्ता आलेला असेल, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून ऑक्टोबर हप्ता आलेला नसेल त्यांना आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करायची गरज नाही, सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता वाटप होईल, परंतु ज्या बहिणींना ऑक्टोबर हप्ता आलेला असेल त्यांना फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या, परंतु अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी काळजी करायची गरज नाही, तुमची सुद्धा ऑक्टोबर महिन्याच्या 16 हप्त्याची, नोव्हेंबर महिन्याच्या 17 हप्त्याची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना खरोखर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहात का, पात्रतांमध्ये बसत आहात का, नियमांमध्ये बसत आहात का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। त्या बहिणीने बँकेच्या मेसेजची
महायुतीची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, म्हणजेच भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। तर या सरकारने राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललेलं होतं। ते पाऊल म्हणजे लाडकी बहीण योजना। तर या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मागील 1-1.5 वर्षांपासून सर्व लाडक्या बहिणींना हप्ते मिळत आहेत। यापुढे सुद्धा हे हप्ते अशाच पद्धतीने वाटप होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, आज या ठिकाणी गुरुवारी संध्याकाळपासून पैसे वाटप होत आहेत। उद्या शुक्रवार आहे, उद्या पैसे वाटप होतील। परवा दिवशी शनिवार आहे, तर शनिवारी सुद्धा पैसे वाटप होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींचा आज सकाळपासून गुरुवार गोड झालेला आहे, संध्याकाळी सुद्धा या ठिकाणी गुरुवार गोड होत आहे। उद्याचा शुक्रवार गोड होईल, परवाचा शनिवार सुद्धा गोडच होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे। यापुढे तुमचा जास्त वेळ न घेता अगदी कमी शब्दांमध्ये तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती देऊन टाकतो, जेणेकरून तुमची ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपेल, नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपेल, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना, अजून KYC केलेले नसेल तर फक्त 1 मिनिट KYC विषयी जी अपडेट आलेले आहे ते अपडेट बघायची आहे। बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी 18 नोव्हेंबरच्या अगोदर KYC करतील त्या लाडक्या बहिणींना पुढील हप्त्यांचे पैसे चालू राहतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी KYC कडे दुर्लक्ष करतील त्यांना पैसे येणार नाहीत, कारण लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। हे घोटाळे थांबवण्यासाठी, अपात्र लाडक्या बहिणींना अपात्रतेमध्ये टाकण्यासाठी, श्रीमंत बहिणींचा लाभ बंद करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून KYC ची प्रोसेस आणलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी KYC वरती निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, KYC केल्यानंतर ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांना पैसे सुरू राहतील, परंतु KYC केल्यानंतर ज्या बहिणी अपात्र ठरतील त्यांना पैसे मिळणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना, जर तुम्ही KYC केलेले असेल तर या ठिकाणी तुम्हाला पुढील हप्त्यांचे पैसे चालू राहतील। परंतु जर तुम्ही KYC केलेले नसेल तर लवकरात लवकर KYC करायचे आहे, जेणेकरून पुढील हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत राहतील आणि तुमची प्रतीक्षा या ठिकाणी संपत सुद्धा जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, अशा भरपूर बातम्या फिरलेल्या होत्या। परंतु अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागून या ठिकाणी निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना निधी वाटप होत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होत आहे। तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की आज गुरुवार 6 नोव्हेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत। उद्या शुक्रवार, उद्या 7 नोव्हेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील। परवा दिवशी शनिवार 8 नोव्हेंबर कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील याची माहिती सुद्धा देऊन टाकतो, जेणेकरून तुमची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना, या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे जमा करणं शक्य होत नसतं, कारण हे पैसे DBTच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींना, जर तुमच्या आधार कार्डाला बँक खातं लिंक असेल तर तुम्हाला पैसे वाटप होतील, परंतु जर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला पैसे वाटप होणार नाहीत। बघा, राज्य सरकार 100% लाडक्या बहिणींचं आहे। याच सरकारने लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी या ठिकाणी उपाययोजना सुद्धा केलेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना, राज्य सरकारच्या माध्यमातून 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे 3 दिवसांमध्ये वाटप होत आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना, आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पैसे येतील। तर या ठिकाणी आज गुरुवार 6 नोव्हेंबर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत। उद्या शुक्रवार 7 नोव्हेंबर या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत। परवा दिवशी 8 नोव्हेंबर या ठिकाणी शनिवार कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत त्याचीच माहिती देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, जालना असेल अशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे वाटप होतील। उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा दिवशी हे पैसे वाटप होणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, राज्य सरकार लाडक्या बहिणींचं आहे। याच लाडक्या बहिणींमुळे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी काळजी करायची गरज नाही, तुमची प्रतीक्षा संपत आहे। तुमच्या खात्यामध्ये
खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचं SMS तुमच्या मोबाईलवरती यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, काटाकाट पैसे वाटप होतील। तुमची ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा। परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप सुरू आहे। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये जमा होईल आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमवण्याची दाट शक्यता आहे। कारण आता निवडणूक जवळ आलेली आहे, त्यामुळे निवडणुकीच्या अगोदर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळून जाईल आणि या ठिकाणी नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तोपर्यंत आधार कार्ड लिंक करा बँक खात्याला आणि KYC करा।